ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधू भगिनींना सस्नेह कृषी नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपण यशस्वी कृषी उद्योजकांच्या शृंखला मालिका घेणार आहे आणि त्यापैकीच एक आपण आज यशस्वी कृषी उद्योजकाला भेटायला आलेलो आहे आणि त्यांचं नाव आहे श्री भाऊसाहेब अशोक लाडाने. ते युनिमॅक्स ॲग्री बायोटेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, मुक्काम पोस्ट डिकसळ, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या कंपनीचे संचालक आहेत आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आणि त्यांच्या कंपनीचा प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत. तर आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सर. नमस्कार. तुमची थोडक्यात ओळख करून द्या. ही कंपनी साधारणतः मी 2016 साली स्टार्ट केली. माझं एज्युकेशन BBM ॲग्री आहे, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर. मी नारायणगाव या ठिकाणी माझं डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलं. तसं माझं प्राथमिक शिक्षण डिकसळ गावामध्येच झालेलं आहे. माझं माध्यमिक जे शिक्षण आहे ते मिरजगावमध्ये नूतन महाविद्यालयामध्ये झालं आणि माझ्या डिग्रीचं जे शिक्षण आहे ते माझ्या डिग्रीचं शिक्षण कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय नारायणगाव या ठिकाणी झालं आणि मी माझ्या व्यवसायाची सुरुवात 2016 साली सर माझ्या व्यवसायाची सुरुवात केली. अच्छा, तर ही व्यवसाय चालू करण्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? 12th पास नंतर मी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं. ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतल्यानंतर की आपल्याला काहीतरी करायचं आहे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये, हा माझा एक व्ह्यू त्यावेळेचा होता. पण ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतल्यानंतर जे आमचं फर्स्ट इयर सेकंड इयर हे जे दोन्ही वर्षामध्ये आम्हाला बेसिक ॲग्रिकल्चरचं किंवा प्रोडक्शनचं बेसिक नॉलेज त्याच्यामध्ये भेटलं. पण माझ्या डिग्रीमध्ये सर बिझनेस मॅनेजमेंट असल्यामुळं मी त्या ॲप्रोच ठेवायचं प्लॅनिंग केलं की आपण आता डिग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये केली तर मग आपण की याच्यामध्ये व्यवसाय पण एक काहीतरी ॲग्रिकल्चरमध्ये केलं पाहिजे. त्याच्यामध्ये मग सुरुवातीला ज्यावेळेस आमचा इंडस्ट्रियल रावे प्रोग्राम असतो, त्या रावे प्रोग्राममध्ये जो 6 मंथचा प्रोग्राम असतो की इंडस्ट्रियल व्हिजिट, त्यावेळेस आम्ही चाकणीतील श्रीकांत मसाले जी कंपनी आहे त्या कंपनीला व्हिजिट दिली. त्याच्यावरती आम्ही स्टडी केला आणि त्याच वेळेस आमच्या एक लक्षात आलं की बिझनेसमध्ये पण भरपूर स्कोप आहे. ॲग्रिकल्चरमध्ये प्रोसेसिंगमध्ये आपण काही करू शकतो, ॲग्रिकल्चरमध्ये आपण प्रोडक्शनमध्ये काही करू शकतो किंवा इनपुट सेक्टरमध्ये आपण काही करू शकतो. त्याच्यामुळे मी ॲग्रिकल्चर इनपुटमध्ये जाण्याचा विचार केला आणि ॲग्रिकल्चर इनपुटमध्ये जाऊन 2016 साली एक छोटंसं कंपनी आम्ही एक ग्रामीण भागामध्ये सुरुवात केली सर. तर तुमच्या युनिमॅक्स ॲग्री बायोटेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. ज्यावेळेस कंपनी स्टार्ट करायची होती त्यावेळेस सुरुवातीला एक म्हणजे व्ह्यू होता की कंपनीचं नाव काय दिलं पाहिजे. तर युनिमॅक्स देण्याचं हे रिझन होतं सर की युनिक प्रॉडक्ट आणि मॅक्स इल्ड काहीतरी आपल्या कंपनीचा बेस पण असला पाहिजे. या नावाने युनिमॅक्स ही कंपनी आम्ही सर 2016 साली स्टार्ट केली आणि 2016 साली कंपनी स्टार्ट केल्यानंतर साधारणतः एक 1800 ते 2000 स्क्वेअर फूटमध्ये पूर्ण आम्ही हा कंपनीचा सेटअप उभा केला आणि 2016 साली कंपनी स्टार्ट केली. कंपनी चालू केल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं आणि तुम्ही त्यावर कशा प्रकारे मात केली हे कृपया सांगा. आता सर त्याच्यामध्ये काय ग्रामीण भागामध्ये जर एखादा व्यवसाय चालू करायचं म्हणलं की आव्हानं सगळ्यात जास्त असतात. कारण सगळ्या फॅसिलिटी असतील, काही इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी असतील किंवा एखाद्या ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागात व्यवसाय चालू करायचा हे केलं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आम्हाला ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीचा आला सर की इथं या ग्रामीणमध्ये ग्रामीणमध्ये ट्रान्सपोर्ट सगळ्या फॅसिलिटी काही आम्हाला अवेलेबल होत नव्हत्या. त्याचबरोबर नंतर आम्हाला स्किल लेबरचा काही थोडाफार म्हणजे अभाव आम्हाला जाणून आला की ग्रामीण भागामध्ये थोडे स्किल लेबर यायला थोडंसं होते. पण ज्यावेळेस आम्ही आमचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर स्टार्ट केलं सर, उभा केलं, कंपनीचं पूर्ण सगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये गेले, त्यानंतर या सगळ्या प्रॉब्लेम आम्हाला एक प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व करायला येऊन गेले. ट्रान्सपोर्ट पण सगळे आमच्याकडे यायला लागले, आमच्याकडे स्किल स्टाफ पण आज बऱ्यापैकी आहे. या सगळ्या गोष्टी चॅलेंजेस आले पण चॅलेंजेस ओव्हरकम पण झाले सगळे त्याच्यामध्ये सगळे. ज्यावेळी तुम्ही ही कंपनी चालू केली त्यावेळीपासून आत्तापर्यंतची तुमची यशस्वी वाटचाल कशा
कृती जी आहे? मी ॲक्च्युली 2 वर्ष जॉब केला डिग्रीनंतर आणि 2016 साली ही कंपनी स्टार्ट केली. युनिमॅक्स कंपनी 2016 साली स्टार्ट केली. स्टार्ट केल्यानंतर 1-2 प्रोडक्ट घेऊन आम्ही सर म्हणजे ह्या कंपनीमध्ये स्टार्टअप केलं की जे लायसन आम्ही गव्हर्नमेंटकडून लायसन घेऊन 2 प्रोडक्ट मार्केटमध्ये स्टार्ट करायचा प्रयत्न केला आणि 2 प्रोडक्ट मार्केटमध्ये रन झाल्यानंतर आज तगायत सर आम्ही 1-2 तालुक्यामध्ये स्टार्ट केलेलं वर्क आम्ही आज 3 स्टेटमध्ये वर्क करतो आहे. गुजरातमध्ये असेल, MP मध्ये असेल आणि महाराष्ट्रावर थ्रूआउट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो आहे. आणि 2 प्रोडक्टपासून तर आमचा आज प्रवास सर साधारणतः 40-45 प्रोडक्टपर्यंत गेलेलं आहे. लायसन आमच्याकडे साधारणतः 150 प्रोडक्टचं लायसन आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही 40 ते 45 प्रोडक्ट ओन्स मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे आणि पूर्ण आमचं सिस्टम बसून विपणन असेल किंवा व्यवस्थापन असेल, अकाउंटिंग पार्ट असेल, हे सगळं आम्ही या ठिकाणी पूर्ण रन करतो आहे. कुठलंही कॉर्पोरेट ऑफिस बाहेर न टाकता आम्ही याच ठिकाणी ग्रामीणमध्येच करायचं आणि ग्रामीण भागातील मुलांनाच रोजगार द्यायचा. व्यवसाय प्लस रोजगार आणि आपल्याच भागातील मुलांना रोजगार भेटला पण हा एक मेन व्ह्यू होता, एक मोठं होता. त्या हिशोबाने आम्ही या मार्केटमध्ये आणि या एरियामध्ये ही कंपनी स्टार्ट केली सर. आपल्या कंपनीची मुख्य उत्पादनं कोणती आहेत? कोणत्या प्रकारची उत्पादनं आपल्या कंपनीमार्फत आपण उत्पादित करतो? फर्स्ट आहे की बायो फर्टिलायझर आहे की जीवाणूंचं उत्पादन आम्ही इथे करतो. पूर्ण आमची लॅब आहे, रिसर्च लॅब आहे. जीवाणूंचं पूर्ण मल्टिप्लिकेशन, इनॅक्युलेशन पूर्ण आम्ही या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर सेकंड पार्टमध्ये आमचं फर्टिलायझर आहे, जे आम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचं FCOचं लायसन आहे. ते फर्टिलायझर पण आम्ही या ठिकाणी बनवतो. याच्यामध्ये वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स असतील किंवा लिक्विड फर्टिलायझर असतील, पॉलिफॉस्फेट फर्टिलायझर असतील, ऑक्साईड फर्टिलायझर असतील, हे सगळे फर्टिलायझर सर आम्ही या ठिकाणी बनवतो. आणि थर्ड पार्ट याच्यामध्ये बायोस्टिम्युलंट आहे सर. बायोस्टिम्युलंट पण ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. हे 3 प्रोडक्ट सगळे या 3 कॅटेगरीचे प्रोडक्ट आम्ही या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्याच्यामध्ये साधारण 40 ते 45 प्रोडक्ट आमचे टोटल मॅन्युफॅक्चरिंग ओन्स मॅन्युफॅक्चरिंग आहे सर. तर आपले कंपनीचा विस्तार आणि विपणन व्यवस्थापन, ज्याला आपण मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणतो, ते आपण कशा प्रकारे करता याबद्दल कृपया आपण सांगावे. त्याच्यामध्ये विस्तार आम्ही जर बघितलं की एकदम छोट्या स्केलवरती आम्ही स्टार्ट केलेलं आहे. 1-2 तालुक्यामध्ये आमची झालेली सुरुवात आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये थ्रूआउट पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं सर विस्तार केलेला आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राबरोबर गुजरात असेल किंवा त्याचबरोबर MP मध्ये पण आम्ही हे सगळ्या प्रोडक्टचं आता सध्याला आमचं विपणन करतो. त्याचबरोबर कंपनीचं जे काय मॅनेजमेंट आहे सर, व्यवस्थापनमध्ये आम्ही प्रत्येक फॅकल्टीला सर एक फॅकल्टी मॅनेजर ऑलरेडी हे केलेलं आहे, अपॉइंट केलेलं आहे. मग आमच्याकडे जे काही प्रोडक्शन डिपार्टमेंटचे असतील तर ते पूर्ण प्रोडक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडतात. आमच्याकडे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे. क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटची सगळा स्टाफ आमचं क्वालिटी कंट्रोल म्हणजे प्रोडक्ट ॲनालायसिसचं काम पाहतो. त्याचबरोबर आमच्याकडे एक अकाउंट डिपार्टमेंट आहे सर. अकाउंट डिपार्टमेंटचं टॅक्सचे रिलेटेड जो काय पार्ट आहे तो सगळं आमचं अकाउंट डिपार्टमेंट फुलफिल करतं सर. त्याच्यानंतर आमच्याकडे पॅकेजिंग डिपार्टमेंट आहे. पॅकेजिंगमध्ये पण सगळं जे काही पॅकेजिंगचे प्रोडक्ट आहेत ते सगळं पॅकेजिंग डिपार्टमेंट बघतं. आणि याचबरोबर आमचं एक ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे सर. या स्ट्रक्चर थ्रू आम्ही सगळा वेळेने जातो. मग त्याच्यामध्ये मग डायरेक्टर कंपनीपासून असतील तर मार्केटिंग मॅनेजर आहेत. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला ट्रान्सपोर्ट मॅनेजर आहेत. त्याचबरोबर जो मार्केटिंग चॅनल आहे आमचा तो त्याच्यामध्ये मार्केटिंग मॅनेजर आहेत. त्याच्या खालोखाल असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर आहेत. त्याच्या खालोखाल आमचे सेल्स ऑफिसर आहेत. त्याच्या खाली जे फील्ड लेवलला शेतकऱ्यांना जो मदत करणारे किंवा सर्व्हिस देणारे जे लोक आहेत आमचे ते फील्ड ऑफिसर आणि प्रमोशनल ॲक्टिव्हिटीचे ऑफिसर आहेत. ते सगळे असे आमचं पूर्ण एक सिस्टम आहे आणि त्या सिस्टम थ्रू आम्ही सर हा प्रोडक्ट मार्केटमध्ये प्लेस करतो. आणि आत्ता जी तुमची जी उत्पादनं आहेत ती उत्पादनं तुम्ही म्हणताय सेंद्रिय आहेत, तर त्या तुमच्या उत्पादनांवर शेतकऱ्यांना कसा विश्वास निर्माण झाला याबद्दल कृपया सांगा. आता आमची पहिली ग्रामीण भागातली कंपनी होती सर. आता मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपन्या आहेत, पण ग्रामीण भागातल्या कंपनी असल्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांना थोडा विश्वास बसायला आमच्याकडे वेळ लागला. पण याच्यासाठी सर आम्ही प्रॉडक्ट रन करतानाच ज्यावेळेस प्रॉडक्ट मार्केटमध्ये दिला त्यावेळेस मेन गोष्ट ही केली की फार्मरपर्यंत आम्ही गेलो. शेतकऱ्यांना आम्ही डेमॉन्स्ट्रेशन दिले, प्रॉडक्टचं शेड्यूल लावले, त्याचं रेकॉर्ड किपिंग केलं आणि ज्या काय प्रॉडक्टचे रिपोर्ट आहेत त्याच्यातले डिफरन्स सर आम्ही म्हणजे शेतकऱ्यांना दाखवले. जसं की आमच्याकडं जो आमचा KAPTEC प्रोडक्ट आहे सर, ह्या प्रॉडक्टमुळं काय होतं की आता आपण मातीचं एखादं सॉईल टेस्टिंग जर केलं, माती परीक्षण केलं तर मातीमध्ये भारतीय मातीमध्ये सगळ्यात जास्त पोटॅश निघतं सर कुठल्याही सॅम्पलमध्ये. तरी पण आपल्या पिकाला पोटॅशची कमतरता भासते. याचं मेन रिझन काय की पोटॅश आपल्या जमिनीमध्ये आहे पण ते अवेलेबल फॉर्ममध्ये नाही. ते पिकाला अवेलेबल फॉर्ममध्ये झालं पाहिजे, उपलब्ध झालं पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही एक प्रॉडक्ट तो रन केलेला आहे सर. हा काय करतो की आपलं तसं बघितलं तर पोटॅश सगळ्यात जड मॉलिक्युल आहे, म्हणजे 0.7 मायक्रॉनचा मॉलिक्युल आहे पोटॅश. तो सहजासहजी मुळांना अपटेक करता येत नाही. मग मुळांना अपटेक न करण्यात हा प्रॉडक्ट काय, आपण जर हा ड्रिप थ्रू हा प्रॉडक्ट जर शेतकऱ्यांना दिला तर तो काय होतं की त्याचं विघटन करतोय, पोटॅशचं विघटन करतो आणि जो अनअवेलेबल फॉर्ममध्ये पोटॅश जमिनीमध्ये पडलाय सर तो अवेलेबल फॉर्ममध्ये करून द्यायचं काम तो प्रॉडक्ट करतो. मग हे काय रिपोर्ट ज्यावेळेस आम्ही ट्रायल लावल्या,
ट्रायलचे रिपोर्ट शेतकऱ्यांना दिसले, म्हणजे रिझल्टमध्ये जे काही डिफरन्स आहे ते दिसले. आम्ही काही म्हणजे शेतकरी 1 एकर प्लॉट जर असेल तर त्याच्यामध्ये 20 गुंठ्यामध्ये आम्ही ट्रायल लावले. आमच्या 20 गुंठ्यामध्ये ॲक्च्युली शेतकऱ्यांच्या पद्धतीने आम्ही ट्रायल लावल्या. त्यांना डिफरन्स दिसले सर. ज्यावेळेस प्रॉडक्ट आपण मार्केट म्हणजे फील्ड लेवलला डेमो दिला, शेतकऱ्यांना त्याचे रिझल्ट आले. रिझल्ट आल्यानंतर मग शेतकऱ्यांनी आमच्यावर प्रॉडक्टवरती विश्वास द्यायला चालू केलं. आमची माती आमची माणसं. आता तुम्ही जे म्हणताय जैविक शेती ही खरंच काळाची गरज आहे का, आणि असेल तर का आहे? केमिकल शेती आतापर्यंत वापरलं कारण हरित क्रांती झाली. ज्यावेळेस हरित क्रांती झाली त्यावेळेस केमिकल फर्टिलायझरचं ॲप्लिकेशन काळाची गरज होती त्यावेळेस. पण आता दिवसेंदिवस आपण एवढं केमिकलचं ॲप्लिकेशन करतो किंवा एवढं फर्टिलायझरचं शेतीमध्ये ॲप्लिकेशन करतोय की ह्याच्यामुळं काय होतं सर की पूर्ण जमीन नापीक बनत चालली. जमीन तर नापीक बनते पण प्रोडक्टिव्हिटी एवढी कमी झाली जमिनीची. त्याला रिझन फक्त काय की केमिकल फर्टिलायझरचा आपण बेसुमार वापर करतोय. मी नक्कीच सांगेन की ऑर्गॅनिक शेती ज्यावेळेस आपण करणार आहे, एखादं जर फर्टिलायझर आपण एखादं एक्झाम्पल घेऊ की एखादं फॉस्फरस आपण जमिनीमध्ये टाकला तर फॉस्फरस पिकाला सर सहज असं जे लागू होत नाही, किंवा आपण दिलेला फॉस्फरस टोटल पिकाला लागू होतोय का ह्याचं ऑब्झर्वेशन कुठे केलं जात नाही. ह्याच्यामुळं काय होतं की आपण परत 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 तो फॉस्फरस जमिनीमध्ये पिकाला देत जातो आणि पिकाला दिल्यानंतर की पीक पूर्ण घेत नाही, तो जमिनीमध्ये हायासाच म्हणजे सुप्तावस्थेत पडून राहतो फॉस्फरस. त्याच्यामुळं जैविक उत्पादनं वापरणं आज काळाची गरज तयार झालेली. त्याच्यामुळं आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवण्याची गरज आहे. सेंद्रिय कर्ब जर आपण वाढवले तर आपण जेवढे फर्टिलायझर काही टाकतोय ते फर्टिलायझर पण पिकाला लागू होणार आहेत आणि पिकाला फर्टिलायझर लागू झाल्यानंतर तुमची प्रोडक्टिव्हिटी पण वाढणार आहे. त्याला थोडासा सेंद्रिय उत्पादनाला थोडासा वेळ लागणार आहे. आता जी जैविक आणि सेंद्रिय उत्पादनं आहेत याबद्दल शेतकऱ्यांची मानसिकता काय आहे किंवा काय असली पाहिजे? सेंद्रिय उत्पादनांची जी मानसिकता आहे ह्याचा प्रॉब्लेम आज कसं आहे की आज मार्केटमध्ये किंवा आज फार्मरला अशी डिमांड आहे की आज जर आपण स्प्रे केला तर उद्या काहीतरी असं चेंज झाला पाहिजे पिकामध्ये, किंवा आज झालं तर उद्या नक्कीच प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे सर. प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, उत्पादन पण वाढलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये सेंद्रिय आपण जर काही उत्पादने वापरली, जसं आता नायट्रोजनची आपल्याला कमतरता भासते, आपण नक्कीच एन देतो जमिनीमध्ये, पण एन बरोबर जर तुम्ही नायट्रोजन अवेलेबल करून देणाऱ्या बॅक्टेरिया असतील, जसं आपण म्हणतो की ॲझॅटोबॅक्टर आहे, ॲसेटोबॅक्टर आहे किंवा रायझोबियम आहे, हे नायट्रोजन अवेलेबल करून देणारे काही जीवाणू जर आपण जमिनीमध्ये सोडले तर त्याच्यामध्ये नायट्रोजनची अवेबिलिटी पण पिकाला होणार आहे. त्याचबरोबर त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे सर, जे सेंद्रिय पदार्थ आहेत किंवा सेंद्रिय प्रॉडक्ट आहेत त्याचे रिझल्ट यायला थोडासा कालावधी लागतो, आणि जे केमिकल आहेत त्याचे तुरंत रिपोर्ट आहेत. शेवटी ते केमिकलच आहे आणि सेंद्रियला वेळ लागेल पण त्याचे रिझल्ट सर लॉंग लाईफ आहेत. आपण एखाद्या पिकाला जर सेंद्रिय आपण आज जर आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन किंवा ऑर्गॅनिक खत टाकायला चालू केलं तर 1 वर्ष जाईल, 2 वर्ष जाईल, 2 वर्षामध्ये आपल्याला नक्कीच आपल्या शेतीचा म्हणजे सेन रेशो वाढलेला दिसेल. आणि सेन रेशो एकदा शेतीचा आपला वाढला की आपली प्रोडक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली वाढेल. ते तुरंत वाढणार नाही. आज शेतकऱ्यांचा सेंद्रिय प्रॉडक्टकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच आहे आणि तो वाढत चालला आहे. आज ट्रायकोडर्मासारखी बुरशी असेल, तुमचं कुठलंही बुरशीनाशक असू द्या, त्याच्यापेक्षा ट्रायकोडर्मासारखी बुरशी त्याच्यावरती एकदम चांगलं काम करते. आणि सेंद्रिय म्हणजे कुठलीही पॅसिलोमायसिस नेमॅटोडसारखा प्रोडक्ट असेल त्याला पॅसिलोमायसिससारखा प्रोडक्ट आपण तिथं देऊ शकतो. की पर्याय केमिकलला पर्याय आपल्याकडे 100% उपलब्ध आहे. पण ह्याच्यामध्ये काय आहे की क्विक रिझल्ट, आजची जी डिमांड आहे फार्मरची क्विक रिझल्ट, तर त्याला थोडासा वेळ लागतो. आणि बायो आणि म्हणजे ऑर्गॅनिक सेंद्रिय प्रॉडक्ट किंवा जैविक प्रॉडक्ट आणि केमिकल प्रॉडक्टमध्ये डिफरन्स एवढाच आहे सर की जैविक प्रॉडक्ट आपण इनॅक्युलेशन केल्यानंतर ज्यावेळेस जमिनीमध्ये सोडतो तर त्याच्यामध्ये पहिले केमिकल भरपूर आहेत, त्या केमिकलमुळं त्याचे डेड होतात. पण ह्याची सायकल एवढी फास्ट असते जैविकची की काही सेकंदामध्ये त्याचे मल्टिप्लिकेशन एवढ्या फास्टमध्ये होतं. आणि आता आपण जर बघायला गेलो सर की जैविक प्रॉडक्टला मार्केटमध्ये डिमांड आता जनरेट व्हायला लागली. प्रॅक्टिकल बेस यंग जनरेशन ज्यावेळेस शेतीमध्ये आले त्यांनी प्रॅक्टिकल अप्रोच ठेवला आणि प्रॅक्टिकल अप्रोच ठेवल्यामुळं की जैविक प्रॉडक्टची डिमांड आता मार्केटमध्ये सर वाढायला लागली. ही सेंद्रिय शेती आहे, याला भविष्यात काय संधी आहेत किंवा भविष्यात काय स्कोप आहे याबद्दल कृपया सांगा. आपण एक्झाम्पल घेऊ पोमोग्रेनेट सारख्या पिकाचं, डाळिंबाचं जर एक्झाम्पल घेतलं तर तुमचं सेंद्रिय डाळिंब, सेंद्रिय केळी, सेंद्रिय द्राक्ष ह्याला जागतिक मार्केटमध्ये भरपूर असा वास्ट स्कोप आहे सर. डिमांड एवढी ह्यूज डिमांड आहे की आपल्याकडं जेवढं प्रोड्यूस होईल तेवढं जाईल. पण त्याचबरोबर आपल्या भारत देशामध्ये जरी आपण म्हणलं तरी आपल्या भारत देशामध्ये पण आता अवेअरनेस वाढला आहे सर लोकांना की सेंद्रिय उत्पादन खाल्ले पाहिजे, की सेंद्रिय तुमचं डाळिंब असेल त्याच्यामध्ये ॲक्च्युअली काही न्यूट्रियंट्स असतील
त्याच्याबरोबर त्याच्यामधून काही आपल्याला भेटणारे प्रोटीन्स असतील, हे सगळं आपल्या शरीरासाठी म्हणजे फायदेशीर आहे. त्याच्यामुळं सेंद्रिय उत्पादन जे तयार झालेले आहेत ते आपल्या पण देशामध्ये आज त्याची मागणी वाढत चालली आणि अदर कंट्रीमध्ये तर एक्सपोर्टला भरपूर आहे. आणि मला तर असं सांगेन की एकमेव भारत देश असा आहे की याच्यामध्ये सेंद्रिय ग्रो आता बऱ्यापैकी करायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही एवढा मोठा व्यवसाय हा उभा केलेला आहे, तर त्याच्या प्रगतीबद्दल काय आढावा द्याल किंवा काय सांगाल? हा जो आम्ही एवढा व्यवसाय चालू केला आहे, व्यवसायाची सुरुवात एकदम छोटी होती सर. 2 प्रोडक्ट घेऊन मार्केटमध्ये उतरल्यानंतर त्याच्यावरती आधी प्रॅक्टिकल वर्क केलं भरपूर. फार्मरपर्यंत गेलो आम्ही, शेतकऱ्यांपर्यंत गेलो, शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती जाऊन आम्ही म्हणजे काय डिमांड आहे, आपण काय दिलं पाहिजे, कुठल्या म्हणजे स्टेजला आपण कुठला प्रोडक्ट आपला रिकमेंडेशन केला पाहिजे, मग त्याचे रिपोर्ट काय येतील, त्याचा सगळा डाटा तयार केला सर. आणि डाटा तयार केल्यानंतर मग आम्ही आमचे प्रोडक्ट सगळे फास्टमध्ये मार्केटमध्ये द्यायला चालू केले. आता याचा विस्तार 2 प्रोडक्टपासून सुरुवात झालेली सर. आम्ही 40 ते 45 प्रोडक्टपर्यंत आता सध्याला मार्केटमध्ये काम करतोय. आणि ज्यावेळेस म्हणजे बिझनेस प्लस आम्ही एम्प्लॉयमेंट जनरेशनवरती पण फोकस केलेलं आहे. आणि आम्ही ग्रामीण भागातील ज्यावेळेस आमची कंपनी स्टार्ट झाली त्यावेळेस 2 ते 3 स्टाफ आमच्याकडे होता सर. आता आमच्याकडे 40 ते 45 लोकांचा स्टाफ आहे. 20 ते 22 लोकांचा स्टाफ आमच्याकडे सर प्रोडक्शनमध्ये आहे आणि 20 ते 25 लोकांचा स्टाफ आमच्याकडे मार्केटिंगमध्ये आहे. मग आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण पूर्ण मार्केटिंग करतो. जसं की 1-2 डिस्ट्रिक्टसाठी आमचा एक मॅनेजर असतो, त्याच्या खाली शेतकऱ्यांना सर्व्हिस देण्यासाठी आमच्याकडे फील्ड ऑफिसर असतात. त्याचबरोबर आमच्याकडे एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटीची टीम असते. ती आमची टीम शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाते. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन एखादं पीक असेल शेतकऱ्यांचं की त्याच्यावरती म्हणजे काय रोग असेल, काय कीड आहे याचं ऑब्झर्वेशन करते. तिथं आपला प्रोडक्ट कुठला आपण तिथं देऊ शकतो शेतकऱ्यांना, त्याला प्रॅक्टिकली पहिले डेमॉन्स्ट्रेशन करून रिझल्ट. कारण ग्रामीण भागातली कंपनी सर, आता बऱ्यापैकी लोकांचं म्हणजे फार्मर लोकांचा कसा व्ह्यू आहे की नाही एखादी बाहेरची कंपनी असेल किंवा मल्टीनॅशनल कंपनी असेल तर थोडंसं फोकस राहतो. पण आम्हाला ज्यावेळेस एखादा प्रोडक्ट रन करायचं आहे त्यावेळेस प्रॉडक्टचं रिझल्ट पहिले इम्पॉर्टंट आहे. कारण पहिला ॲड्रेस बघितला जातो किंवा ह्या सगळ्या गोष्टी, कारण सहजासहजी ट्रस्ट बसत नाही आणि नक्कीच नाही, कारण मार्केटमध्ये भरपूर बेसळ पण चालली जाते. त्याच्यामुळं मग आम्ही काय करतो सर की प्रॅक्टिकल अप्रोच, शेतकऱ्यांपर्यंत जायचं आहे, शेतकऱ्यांना प्रोडक्टचे रिपोर्ट दाखवायचे आहेत, आपल्या प्रोडक्टचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि नंतरच मग आपण मार्केटमध्ये तो प्रोडक्ट लॉन्च करायचा. आमची माती आमची माणसं. जी तुमची मुख्य आणि जास्त म्हणजे आपण जे म्हणतो जास्त बाजार विक्री होतात त्या उत्पादनाबद्दल कृपया माहिती द्या. आमचे सर जे पूर्ण प्रोडक्ट्स आहेत 45 प्रोडक्ट्स, त्याच्यामध्ये एक 3-4 प्रोडक्ट आम्ही जे सुरुवातीला केले ते एकदम हायर सेलिंग प्रोडक्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं मग की आमचा कॅपटेक सारखा प्रोडक्ट आहे की एकदम फास्ट. आणि म्हणजे आम्हाला कधी कधी असं वाटतं की इतका डिमांड असते मार्केटमधून, त्याचे रिपोर्ट एवढे सुंदर आहे सर की आम्ही आज जर आपण एखाद्या पोमोग्रेनेटला दिला, कधी कधी आम्ही ट्रायल घेतल्या सर, म्हणजे पोमोग्रेनेटला दोरा असेल की त्याचे रिपोर्ट येतात का, शेतकऱ्यांना ऑब्झर्वेशन दाखवायसाठी आम्ही काय करायला पाहिजे. तर पोमोग्रेनेटला ज्यावेळेस दोरा लावून आम्ही शेतकऱ्यांना दाखवलं किंवा सेलो टेप लावली काही वेळेस, आणि शेतकऱ्यांना दाखवलं की एवढ्या दिवसामध्ये फर्स्ट डेला आम्ही एकदा ॲप्लिकेशन केल्यानंतर 7 डेपर्यंत आम्ही त्याचं ऑब्झर्वेशन केले. 7 डेपासून तर 20 दिवसापर्यंत त्याचे रिपोर्ट सर चांगले भेटतात. मग तुम्हाला 10 दिवसामध्ये चिकट टेपमध्ये किती गॅप पडला, मग त्याची साईजमध्ये किती फरक पडला, जिथं आपण सोडलं नाही त्याच्यामध्ये किती फरक पडला, हे आम्ही शेतकऱ्यांना दाखवून दिलं सर. आणि काय आमचे वॉटर सोल्युबल इम्पोर्टेड काय वॉटर सोल्युबल असतील आमचे, वॉटर सोल्युबलमध्ये पण आम्ही आता चांगल्या पद्धतीने काम करतोय सर. याच्यामध्ये सगळे म्हणजे अदर कंट्रीमधून इम्पोर्ट केलेले वॉटर सोल्युबल आहेत, ते सोल्युबल पण आम्ही मार्केटमध्ये देतो. त्याचबरोबर आमचे काही प्रोडक्ट असे आहेत सर की आज पाण्याची पीएच जेवढ्या अवेअरनेस शेतकऱ्यांना नाही पाण्याच्या पीएचबद्दल किंवा TDS बद्दल. काही नदीपट्ट्याच्या एरियामध्ये आम्ही काम करतो सर, तर 3-3 हजार TDS पाण्याच्या TDS 3-3 हजार आहे. एक मोठी समस्या आहे, कधी लक्षात येत नाही आपण आपल्या पिकाला पाणी देतोय पण 3000 TDSचं जर पाणी असेल तर मग आपलं पिकाला ते कसं हे होणार ना, किंवा त्याचे रिपोर्ट कसे येणार, किंवा आपण एखादं केमिकल त्या पाण्यामध्ये जर मिक्स करतोय आणि ते केमिकलचे रिपोर्ट कसे येणार, ते न्यूट्रल होऊन जाते ना. कधी तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आम्ही एक असं प्रोडक्ट सर मार्केटमध्ये दिलं आहे की डॉक्टर पीएच म्हणून. त्याचं काम काय की जो काय पीएच आपला वाढलेला आहे तो पीएच पण पूर्ण ते कमी करते आणि त्याचं एकदम नॉर्मल डोस आहे. तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस शेतकरी स्प्रेला पाणी घेणार आहे त्या पाण्यामध्ये ते पीएचचं औषध थोडंसं टाकायचे आणि नंतर तुमचं सगळं सोल्युशन तयार करायचे. त्याच्यामुळं काय होतं की त्याचे रिझल्ट मग चांगले भेटत आहेत. कुठलंही औषध न्यूट्रल होत नाही किंवा काही जास्त TDS असेल तर TDS पण त्यांनी कमी केला जातो. तर शासनाच्या योजनांकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता, आणि जी कृषी मंत्रालय भारत सरकारची ॲग्री क्लिनिक्स अँड ॲग्री बिझनेस सेंटर योजना आहे
त्याचा तुम्हाला कसा उपयोग झाला याबद्दल कृपया सांगा. बरोबर सर. आता ह्याच्यामध्ये शासनाच्या योजना भरपूर अशा नवउद्योजकांना ज्यांना स्टार्टअप करायचे त्यांच्यासाठी शासनाच्या भरपूर अशा योजना आहे सर. आता ॲक्च्युली कधी कधी मी ड्रॉबॅक म्हणेन की उद्योजक त्या योजनांपर्यंत पोहोचत नाहीत. योजना उद्योजकांसाठी असतील किंवा फार्मरसाठी असतील, शासनाने भरपूर अशा योजना सर चालू केलेल्या आहेत. आता मी आतापर्यंत जर केलं तर ॲग्री इन्फासारखी असेल किंवा ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेससारखी आज एवढी सुंदर योजना सर शासनाने चालू केलेली की एखाद्या नवीन व्यवसायाला जर स्टार्टअप करायचं असेल तर त्याला आपल्याला सबसिडी 30 आणि 35% सबसिडी या योजने थ्रू भेटती. 20 लाखापासून तरी 1 कोटीपर्यंत 2 कोटीपर्यंत आपल्याला लोन अवेलेबिलिटी होती. नाबार्ड थ्रू आपल्याला त्याची सबसिडी पण भेटती. एवढ्या चांगल्या योजना आहेत. तर म्हणजे काही नवउद्योजक असतील की त्यांनी या योजनेचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे. आता ACABCचा आम्हाला सर फायदा, तसा आमचा व्यवसाय चालू झाला तर ACABC पासूनच चालू झाला. मी असं सांगेन जिथं आम्हाला म्हणजे प्रेरणा भेटली ती सगळी ACABC पासूनच भेटली. ज्यावेळेस आम्ही 2015ला ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेसचा कोर्स ज्यावेळेस केला त्यावेळेस ॲक्च्युली इंडस्ट्रियल व्हिजिट काय असतं, कधी इंडस्ट्रीत ह्याच्या अगोदर कधी इंडस्ट्रीत कुठं रिलेशन नव्हतं. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन कधी बघायला भेटलं नाही किंवा एखादी फार्मर प्रोड्युसर असते कशी रन होती ही कधी बघायला भेटलं नाही. ज्यावेळेस ॲग्री बिझनेस ॲग्री क्लिनिक केलं सर, जो काय आमचा ज्यावेळेस 45 दिवसाचा जो काय मॉड्यूल म्हणजे जो शेड्यूल होता आमचं, त्या शेड्यूलमध्ये ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आम्हाला बघायला भेटल्या सर. आणि या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी बघायला भेटल्यामुळं आम्हाला तिथून जास्त प्रेरणा भेटली. कृषी पदवीधरांना, शेतकऱ्यांना आणि सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल तुम्ही? तुम्ही कृषी रिलेटेड व्यवसायामध्ये नक्कीच आले पाहिजे. कृषी व्यवसायाला आज आपल्या 100% स्कोप आहे. मग तुम्ही प्रोडक्शनमध्ये या, तुम्ही फूड प्रोसेसिंगमध्ये या किंवा ह्याच्यामध्ये येऊन तुम्ही म्हणजे हे केलं पाहिजे. त्याचबरोबर प्रोसेसिंगसारखे आज आमच्याकडं आमच्या ज्या लोकल भागामध्ये सर आज लिंबाचं प्रोडक्शन भरपूर जास्त होतं. तर आपण त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करू शकतो की ॲग्री इनपुटमध्ये या, ॲग्री मशनरीमध्ये या. ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये कृषी पासआउट झालेला पदवीधर आहे त्यांनी 100% व्यवसाय हा अप्रोच ठेवला तर आपण शेतकऱ्यांना चांगली सर्व्हिस पण देऊ शकतो. आणि मी एक सांगेन की शेतकरी बांधवांनी पण शेती हा व्यवसाय म्हणून केला पाहिजे. शेती हा फक्त पारंपरिक पद्धतीने नाही केला पाहिजे. मग क्रॉपिंग पॅटर्न असेल, आपण थोडं क्रॉपिंग पॅटर्नवरती लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपण प्रॅक्टिकली अप्रोच ठेवला पाहिजे आणि व्यवसाय म्हणून शेती केली पाहिजे. युनिमॅक्स ॲग्री बायोटेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या भाऊसाहेब लाडान यांच्या ग्रामीण भागातील कृषी उद्योगाबद्दल त्यांची यशोगाथा पाहिली. तर आज त्यांचा प्रवास जो आहे किंवा त्यांचा आजपर्यंत कंपनीचा विस्तार जो आहे तो खरंच प्रेरणादायी आहे. तर मी तुमचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर.